राजकारणात एकमेकांवर चिखलफेक करणे किंवा एकमेकांना टार्गेट करणे ही जुनी पद्धत आहे. यात नवीन काहीच नाही असे मत अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले. एखाद्या घटनेचा निष्कर्ष काढण्यापूर्वी सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. चौकशीचा अहवाल समोर आल्याशिवाय घाईघाईने कोणतीही कारवाई करणे योग्य नाही असे ते म्हणाले. देशात सर्वत्र चार्टर्ड आणि कमर्शियल विमानसेवा उपलब्ध आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक असले तरी तपासाअंतीच योग्य तो निर्णय घ्यावा अशी पुस्ती त्यांनी जोडली. नांदेडमध्ये काल घडलेल्या घटनेत 3 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत दोन्ही गट हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचं प्राथमिक माहितीवरून स्पष्ट होत आहे. अशा हिंसक घटनांमुळे सामान्य जनतेत भीतीचे वातावरण निर्माण होते. जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था चोख राखणे ही प्रशासनाची जबाबदारी असून पोलीस प्रशासन यावर लक्ष ठेवून आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. समाजात भीती पसरू नये आणि सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होणे गरजेचे असल्याचं चव्हाण यांनी अधोरेखित केलंय. असे राजकारणामध्ये टार्गेट एकमेकांचे विषय करण्याची प्रथा आहेच. हे काही नवीन नाही आहे. महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये राजकीय पक्षांना एकमेकांविरोधामध्ये टार्गेट करण्याचा एक प्रथा राहिलेली आहे आणि ते होत आहे. पण मला वाटतं की या निवडणुकीमध्ये हा विषय यायचं काही कारण नाही. VS7च्या मालकाला अटक व्हावी असं देखील जय पवार म्हणतात. माझं एवढंच म्हणणं आहे की एकदम निष्कर्षाला येण्यापेक्षा पहिल्यांदा चौकशी पूर्ण व्हावी, चौकशीचा अहवाल समोर यावा आणि तो आल्यानंतर मग त्याच्या अनुषंगाने जी काही कारवाई करणं अपेक्षित आहे. शेवटी असं आहे की देशामध्ये सर्वत्र चार्टर्ड विमानसेवा सर्वत्र आहे, कमर्शियल विमानसेवाही आहे. काळजी घेणं आवश्यकच आहे. त्यामुळे या प्रकरणात नेमकं काय घडलेलं आहे ते जोपर्यंत चौकशी अंती स्पष्ट होत नाही तोपर्यंत तातडीने घाईगर्दीने कारवाई करणं उचित नाही आहे. चौकशी अंती जे येईल त्यानंतर निर्णय घेणं उचित राहील. नांदेडमध्ये कुठेतरी गँगवॉर पाहायला नाही, गँगवॉर ही असं नाही, पण तिथे जे काही काल घडलेलं आहे त्या 3 लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि दोन्ही करून जे काही मारहाण झालेली आहे त्या घटनेमध्ये ते दोन्ही म्हणजे क्रिमिनल्स आहेत अशी माहिती सकृतदर्शनी पुढे आलेली आहे. आणि त्यामुळे आता ते होऊ नये, लोकांमध्ये घबराट होते आणि कायदा सुव्यवस्था ही चोख राहिली पाहिजे, व्यवस्थित दिलं पाहिजे. जिल्हा पोलीस प्रशासन याच्यामध्ये लक्ष देते असा माझा समज आहे.